नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA NCHM परीक्षेच्या संदर्भातील अतिसंभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्नांचा पेपरला जाता जाता व्यवस्थित सराव करून जा. हे महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत याविषयी आपण आजच्या या सेक्शनमध्ये चर्चा करणार आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपला नोटबुक ओपन करून ठेवा. पहिल्या सेक्शनमध्ये आपण अतिसंभाव्य महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहे, जे पेपर 1, पेपर 3, पेपर 4, पेपर 5 या विषयाशी रिलेटेड आहे आणि यामध्ये तुम्हाला हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहे. त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासा, जेणेकरून पेपर 1 आल्यास पेपर 1 मध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी ते 15 मार्कांसाठी महत्त्वाचे आहेत. पेपर 3 मध्ये आल्यास पेपर 3 मध्ये 16 मार्कांसाठी महत्त्वाचे आहेत. पेपर 4 मध्ये तुम्हाला 10 ते 20 मार्कांसाठी सविस्तर प्रश्न विचारले जातात आणि पेपर 5 मध्ये साधारण 7 मार्कांसाठी तुम्हाला ही महत्त्वाचे सविस्तर प्रश्न विचारले जातात. तर आपला मेन फोकस जो असणार आहे तो सविस्तर प्रश्नांवर आधारित. ओके. आणि आपण पुढे एक व्हिडिओ सेक्शन लेक्चर टाकणार आहोत की पेपर कसे लिहायचे, पेपर लिहित असताना कोणत्या काळजी घ्यायच्या, त्यावरती माझं एक स्पेशल लेक्चर असणार आहे, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आता या सेक्शनमध्ये आपण परीक्षा ओरिएंटल अतिसंभाव्य महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत याविषयी आपण चर्चा करणार. चला, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या नोटबुक ओपन केलेले आहेत. ठीक आहे. चला, सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाता जाता या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव नक्की करा, याचा तुम्हाला पेपरला नक्की फायदा होणार. आणि व्हिडिओ मनापासून आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, मित्रमैत्रिणींपर्यंत लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा हे महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी अभ्यासता येतील. बघा, पेपर 1 असू द्या, पेपर 3, पेपर 4, पेपर 5 या चारही विषयांच्या पेपरमध्ये तुम्हाला साधारण 10, 15, 7 या रेंजमध्ये हे प्रश्न तुम्हाला अभ्यासाला त्या ठिकाणी किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला बघायला ते मिळतील. त्यामुळे तुमचे या प्रश्नांची उत्तरं अगदी क्लिअरपणे असणं आवश्यक आहे, जे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आणि कसे लिहायचे ते सुद्धा मी ते समजून सांगतोय, टेन्शन घेऊ नका, सोप्या भाषेमध्ये. ओके. म्हणजे पॉईंट कसे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. जसे की आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, लेखा परीक्षकाचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या. आता हा प्रश्न मी सांगतो तुम्हाला 100% पेपरला येणार म्हणजे येणार. मग तो पेपर 1, 3, 4, 5 आणि 6 मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार. त्यामुळे तुमचा हा प्रश्न क्लिअरली असलाच पाहिजे. लेखा परीक्षकाचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या. मग हा प्रश्न तुम्हाला एक तर शॉर्ट नोट्सला येऊ शकतो किंवा सविस्तरला येऊ शकतो, पण आपला पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर असलाच पाहिजे. पेपर नंबर 3ला तर 100% येणारच क्वेश्चन, बरोबर की नाही? कारण पेपर नंबर 3शी रिलेटेड प्रश्न आहे लेखापरीक्षण, लेखापरीक्षणाचे प्रकार, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. त्यामुळे प्रत्येकाचा हा प्रश्न अगदी क्लिअरपणे असलाच पाहिजे. ओके. चला, आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लेखापरीक्षण. मग या लेखापरीक्षणाचे विविध प्रकार, हा असा तुम्हाला कंबाईन क्वेश्चन देखील 20 मार्काला पेपर 4 मध्ये येऊ शकतो, पेपर 3 मध्ये लेखापरीक्षणासाठी विचारला जाऊ शकतो, पेपर 1 मध्ये येऊ शकतो. त्यामुळे प्रश्न काय विचारला आहे हे प्रत्येक विद्यार्थ्याने विचारात घेणं आवश्यक आहे, बरोबर? मग आता लेखापरीक्षण, लेखापरीक्षणाला पर्यायी शब्द पण लक्षात असू द्या. आता इथे लेखापरीक्षण घेतलेलं आहे मी, कदाचित याला तुम्हाला या ठिकाणी हिशेब तपासणी, ओके, आणि अंकेक्षण. बघा, हे पर्यायी शब्द सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. लेखापरीक्षणालाच हिशेब तपासणी, अंकेक्षण असंही म्हणतो. ओके. मग आता हे हिशेब तपासणी, अंकेक्षण, लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे? मूळतः आपण हे लेखापरीक्षण कुणाचं करतो आणि का करतो? बघा, लेखापरीक्षण करणं म्हणजे काय? ते एखादा व्यवसाय असेल, संस्था असेल, संघटना असेल, बरोबर? मग त्या व्यवसाय, संस्था, संघटनेमध्ये जे काही दैनंदिन व्यवहाराच्या नोंदी होतात, आर्थिक व्यवहार होतात, देवाणघेवाण होते, बरोबर की नाही? मग याची योग्य पद्धतीने व्यवहारात्मक नोंद ठेवणं आवश्यक आहे. मग त्यासाठी हिशोब पत्र असतात, त्यामध्ये व्यापारी पत्र असेल, ताळेबंद पत्र असेल, नफा-तोटा पत्र असेल, रोख किर्द असेल, खतावणी असेल, वेगवेगळे कागदपत्र रजिस्टर असतील, पावत्या असतील, बरोबर की नाही? मग यांची योग्य पद्धतीने नोंद रजिस्टर होते आहे किंवा नाही याची पडताळणी, आर्थिक स्थिती तपासण्यासाठी आपण काय करतो? संस्थांचे संस्थांचे काय करतो? लेखा परीक्षण करतो. मग हे लेखा परीक्षण करत असताना
आपल्याला त्या ठिकाणी लेखा परीक्षकाची आवश्यकता असते, बरोबर की नाही? मग ह्या लेखा परीक्षकाची आवश्यकता म्हणजेच कोण? ज्याला आपण ऑडिटर असे म्हणतो, बरोबर? मग ह्या ऑडिटरचे आपल्याला हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, अधिकार हे पॉइंट लिहायचे. येतंय लक्षात? तर या प्रश्नामध्ये आपल्याला या स्वरूपानुसार उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामुळे हे पॉइंट कंटेंट व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे, की पेपरला प्रश्न आम्हाला काय विचारलाय. बऱ्याच वेळा काहीतरी मुलं काहीतरी चुकीचं लिहून येतात आणि मग मार्किंग वेटेज त्यांना कमी मिळतं. दुसरं, लेखा परीक्षकाच्या संदर्भातला दोष दुरुस्ती अहवाल आणि विशेष अहवाल यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे 2 प्रश्न व्यवस्थित करून ठेवा. त्याच्यानंतर सहकारी संस्था म्हणजे काय आणि सहकारी संस्थेची व्याख्या. आता हा जनरली प्रश्न तुम्हाला पेपर 1 ला पण विचारला जाईल, पेपर 4 आणि पेपर 5 मध्ये देखील हा तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकारी गृहनिर्माण संस्था असू द्या किंवा पेपर क्रमांक 4 असू द्या, या दोन्ही पेपरच्या दृष्टीने तुम्हाला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सहकारी संस्था म्हणजे काय? आता सहकारी संस्था म्हणजे काय थोडक्यात सांगतो, इकडे लक्ष द्या. सहकारी संस्था म्हणजे अशी संस्था की जी 2 किंवा अधिक व्यक्ती वेगवेगळ्या कुटुंबातील स्वइच्छेने एकत्रित येऊन एक संस्था किंवा संघटना सहकार कायद्याच्या मदतीने सहकाराच्या तत्वानुसार सभासदांच्या हिताच्या दृष्टीने स्थापन केलेली असते. अशा संस्थांना आपण सहकारी संस्था असे म्हणतो. मग या सहकारी संस्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असतात. महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी स्वइच्छेने येणं. बघा, प्रत्येक सहकारी संस्थेमध्ये सभासद घटक हा कसा येत असतो? स्वइच्छेने येत असतो, बरोबर की नाही? त्यानंतर सहकारी संस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? की सभासदांना सेवा देणं, बरोबर की नाही? सभासदांना सेवा देणं, लोकशाही पद्धतीच्या तत्वानुसार संस्थेमध्ये कार्य पार पाडणं, संस्थेचं उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी योग्य त्या निधीची तजवीज उभी करणं, म्हणजे निधी उभा करणं, योग्य व्यवस्थापन असणं. हे पॉइंट्स तुम्ही या कंटेंटमध्ये लिहू शकता. त्यानंतर पेपरला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा तो असतो म्हणजे विविध साधारण सभांचे प्रकार. तर सभांचे प्रकार लक्षात ठेवायचे म्हणजे अगदी सोपे आहे. तर सभासदांच्या दृष्टीने ज्या घेतल्या जाणाऱ्या सभा असतात त्याच्यामध्ये पहिली सभा, त्यानंतर वार्षिक सभा, त्यानंतर विशेष सभा आणि अंतिम सभा. ही सभेचे प्रकार व्यवस्थित करून ठेवा, जे तुम्हाला पेपरला 100% येतातच. त्याच्यानंतर संचालक मंडळ, ज्याला आपण व्यवस्थापक मंडळ म्हणतो, त्यांची हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. आणखीन महत्त्वाचा पुढचा प्रश्न, सहकारी संस्था नोंदणीची सविस्तर कार्यपद्धती. आता हा प्रश्न थोडासा डिफिकल्टी आहे, प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूज होतं. हाच प्रश्न जो तुम्हाला पेपर 1 ला आला, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीची प्रक्रिया, आणि हाच प्रश्न तुम्हाला पेपर 4 मध्ये 5 मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे व्यवस्थित अभ्यास करा. की नोंदणीची प्रक्रिया म्हटलं तर जनरली संस्था कोणतीही असू द्या, संस्थेला नोंदणीच्या प्रक्रिया ही सारखीच असते. फक्त तिथे काही नियामक अटी असतात, तेवढ्या अटींचं तुम्हाला पालन करणं आवश्यक असतं. मग प्रथमतः तुम्हाला संस्थेची नोंदणी करायची असेल तर पहिलं तुम्हाला संस्था स्थापन करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कुटुंबातील 10 व्यक्ती एकत्र येणं आवश्यक आहे स्वइच्छेने. त्यांच्या सहमती घेणं आवश्यक आहे. ज्याला आपण प्रथमतः संस्थेचे मुख्य प्रवर्तक म्हणतो, त्या मुख्य प्रवर्तकांनी त्या ठिकाणी प्रथमतः सभा आयोजित करून संस्थेच्या कामकाजासंदर्भातील योग्य निर्णय घेणं आवश्यक आहे. कागदपत्र, भाग भांडवल, भांडवल या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने कायद्याच्या नियमाने त्या ठिकाणी जुळवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर संस्थेचं नाव राखून ठेवण्यासंदर्भातलं निबंधकांकडे अर्ज करणं आवश्यक आहे. बँकेत खाते खोलणं आवश्यक आहे. त्यामध्ये बँकेचे शिल्केचे दाखले, त्यानंतर संस्था नोंदणीसाठी निबंधक अधिकाऱ्यांकडे नोंदणीसाठी अर्ज सादर करणं आवश्यक आहे. मग या अर्जामध्ये तुम्हाला महत्त्वाचे संस्थेचं नाव, पत्ता, उद्दिष्ट, कार्यक्षेत्र, संस्थेचा स्थानिक क्षेत्र काय आहे, संस्थेचं दैनंदिन कामकाजाची भाषा काय असणार आहे, उपविधीच्या 4 प्रती, या सगळ्या गोष्टींचं उत्तरामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. येते लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संस्थांचे विविध प्रकार. हा बऱ्याच वेळा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आता
संस्थांचे विविध प्रकार म्हटलं तर तुम्हाला मग त्यामध्ये गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, दूध व्यवसाय संस्था, हातमाग यंत्रणा, कृषी उत्पन्न समित्या, पगारदार वर्गांच्या सहकारी संस्था यांची तुम्ही व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी लिहू शकता टप्प्यावाईज, बरोबर. त्यानंतर संस्था नोंदणीनंतर अस्तित्वात आलेल्या तात्पुरती समिती, जिला आपण हंगामी समिती असंही म्हणतो. मग या समितीच्या काही जबाबदाऱ्या असतात आणि यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो की संस्था नोंदणीनंतर अस्तित्वात आलेली तात्पुरत्या समितीचा कालावधी. तर प्रत्येकाने कालावधी लक्षात ठेवायचा आहे, 1 वर्षापुरता मर्यादित असतो. हे हायलायटर लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. चला, त्यानंतर आणखीन तुम्हाला काही महत्वाचे परीक्षेला प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे कोणते? सभासदांवर आधारित. मग पेपर 1, 3, 4, 5 मध्ये हे तर प्रश्न तुम्हाला हमखास बघायला मिळतील. सभासदांचे प्रकार, सभासदांचे अधिकार जबाबदाऱ्या, सभासदत्वासाठी आवश्यक असणाऱ्या संस्थेच्या अटी शर्ती काय आहेत, वारसाची नोंद व्यवस्थित करून ठेवा, ज्याला आपण नामनिर्देशन प्रक्रिया म्हणतो. त्यानंतर सभासदाची हकालपट्टी संदर्भातला कलम 35 आहे, ज्याला आपण सहकारी संस्थेचे सभासदत्व कसे रद्द केले जाते, तर कलम 35 अंतर्गत त्याची कार्यवाही दिलेली आहे. ओके. आणि हे सर्व आपण डिटेलमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलं नसेल तर त्यांनी निदान आता ह्या प्रश्नांकडे थोडं व्यवस्थित फोकस ठेवा. त्यानंतर सहकारी संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, हा जनरली प्रश्न तुम्हाला पेपर क्रमांक 1, 4 आणि 5 या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्यामुळे हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे, त्यामुळे हा व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर खुले सभासदत्व, त्यानंतर विनोंद प्रक्रिया, सहकारी संस्थेने ठेवावयाचे जे हिशेब पुस्तकं आहे, रेकॉर्ड कागदपत्र, रजिस्टर यांची यादी करा. हा प्रश्न तुम्हाला पेपर 1 असू द्या, पेपर 4 आणि पेपर 5 या दृष्टीने महत्वाचा आहे. हे निवडक प्रश्न आहेत. हे तुम्हाला वरील मी जे 4 विषय सांगितलेले आहेत त्या 4 विषयांमध्ये तुम्ही या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव नक्कीच करा, जे तुम्हाला परीक्षेला त्याचा त्या ठिकाणी नक्की फायदा होणार. ओके. बघा, त्यानंतर संस्थेच्या संदर्भातलं जी काही वसुली प्रक्रिया असते, त्याच्या संदर्भातला वसुली प्रमाणपत्र मिळवण्यासंदर्भातली प्रक्रिया, त्यासाठी कलम 101, कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, थकबाकी वसुलीसाठी कलम 101 ची प्रक्रिया स्पष्ट करा. ओके. आणि वसुली अधिकाऱ्यांचे अधिकार, आता हे प्रश्न तुम्हाला पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 4, पेपर क्रमांक 5 आणि पेपर क्रमांक 6 मध्ये सुद्धा बघायला मिळतील. सो त्यामुळे हे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टन्स. ओके. सो त्यानंतर पुढे कलम 13 आणि कलम 14 हा तुम्हाला उपविधी दुरुस्तीच्या संदर्भातला आहे. त्यामधला दुरुस्तीची कारणं, त्याच्यानंतर उपविधी कलम 13 आणि कलम 14 मधला काय फरक आहे, तर इकडे लक्ष द्या रे. कलम 13 आला तर हा संस्थेच्या पातळीवर बदलता येतो, पण याला निबंधकांची मान्यताही घ्यावीच लागते. आणि कलम 14 हा निबंधकांच्या आदेशानुसार बदलणं आवश्यक आहे, उपविधीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. ओके. उपविधीमधला बदल जो निबंधक आदेश देतात त्यानुसार संस्थेला उपविधीमध्ये बदल करणं आवश्यक असतो, कलम 14 अंतर्गत. त्यानंतर संस्था आपला निधी, ज्याला आपण भांडवल म्हणतो, ते कशा पद्धतीने उभं करतात, ते यामध्ये 2 मार्ग आहेत. इकडे लक्ष द्या व्यवस्थित. पहिला मार्ग आहे आपला अंतर्गत आणि दुसरा मार्ग आहे आपला बाह्य. मग तुम्हाला परीक्षेला हा प्रश्न 4 मार्काला टिपा लिहायला पण विचारला जाऊ शकतो, 5 मार्काला टिपा लिहायला पण शॉर्ट कंटेंट मध्ये विचारला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तरला हाच प्रश्न पुन्हा 10 मार्क, 15 मार्क या सेक्शन मध्येही विचारला जाईल. सो त्यामुळे यामध्ये उत्तरं लिहिताना व्यवस्थित कंटेंट वाईज, मुद्दे वाईज उत्तरं लिहिणं अपेक्षित आहेत. ओके. बघा, आता संस्थेचा निधी म्हटलं तर निधी अंतर्गत मध्ये काय काय येणार, तर त्यामध्ये संस्थेचे भागभांडवल असेल, प्रवेश फी असेल, बरोबर की नाही. तर हे पॉइंट यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत लिहिताना. आणि बाह्यमध्ये काय असेल तर सरकारी अनुदान असेल, बक्षीस असतील किंवा इतर संस्थांकडून घेतलेली मदत, ही बाह्य माध्यमातून असणार आहे. तर हे पॉइंट्स थोडेसे त्यामध्ये लक्षात ठेवा. आणि काही अंतर्गत मध्ये मग संस्थेने काही प्रवेशात्मक काही त्या ठिकाणी दंड आकारले असतील तर त्याची काही फीज असते, ती यामध्ये एक भांडवलाच्या स्वरूपात त्या ठिकाणी घेतली जाते. सो त्यामुळे
हे तुम्ही पॉईंट्स त्यामध्ये लिहू शकता. म्हणजे ते संस्थेच्याच निधीमध्ये ते जमा केले जातात. त्यामुळे सहकारी संस्था निधी कसा उभारते यावरती परीक्षेलाही जनरली प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर हे अतिसंभाव्य महत्त्वाचे हे प्रश्न होते जे तुम्हाला पेपर क्रमांक 1, 3, 4, 5 मध्ये महत्त्वाचे असणार आहे. चला इथपर्यंत आता पॉईंट क्लिअर. ठीक आहे. त्यानंतर आता आपण परीक्षा ओरिएंटेल विषयानुसार काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, की जसे की आता यामध्ये आपण प्रथमतः पेपर क्रमांक 1 बघा. पेपर क्रमांक 1 मध्ये जनरली तुम्ही काय काय अभ्यासून जा व्यवस्थित. गृहनिर्माण संस्था, संस्थांचे प्रकार, गृहनिर्माण संस्थांचं वर्गीकरण आणि प्रकार हे दोन्ही एकच आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित अभ्यासा. गृहनिर्माण संस्थेचं वैशिष्ट्य, त्यानंतर भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र ही लिस्ट व्यवस्थित वाचून जा. जे आपले विद्यार्थ्यांना आपण PDF सेक्शन नोट्स दिली आहे त्यामध्ये याची सर्व उत्तरं तुम्हाला त्यामध्ये आहेत. त्यानंतर गृहनिर्माण संस्थांची नोंदणीची प्रक्रिया. त्यानंतर पुढे सभासदांच्या दृष्टीने खुले सभासद, मानवी सभासदत्वाची संकल्पना ज्याला मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया आणि फ्लॅट खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या. त्यासोबतच त्या ठिकाणी वारस हक्क नोंद ज्याला आपण नॉमिनेशन्स असं म्हणतो, नामनिर्देशन असं म्हणतो. त्यामुळे हा पॉईंट करून ठेवा. आणि यातला आणखीन एक महत्त्वाचा मोस्ट IMP क्वेश्चन की सभासदाच्या मृत्यूनंतर भाग दाखला हस्तांतरण करण्यासंदर्भातली प्रक्रिया, हा एक व्यवस्थित करून जा. त्यानंतर संस्थेच्या सभेच्या संदर्भातला, त्यामध्ये मग संचालक मंडळ आणि सभेचे विविध प्रकार जे आता मी तुम्हाला मगाशी शॉर्ट कंटेंटमध्ये सांगितले, हे पॉईंट्स तुम्हाला अभ्यासायचे आहेत. हे पेपर 1, 3, 4, 5 मध्ये तुम्हाला दिसणार. त्यानंतर पेपर 1 मध्ये तुम्हाला महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट आणि महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट, आता यावरती आपण लेक्चर्स घेतलेले आहे. पुनर्विकासाची प्रक्रिया हे व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी कन्सेप्ट समजून सांगितलेले आहेत. तर हे दोन महत्त्वाचे IMP क्वेश्चन पेपर 1 साठी. त्यानंतर पुढे अभिहस्तांतरण मानवी हे वरचा पॉईंट आहे. त्यानंतर संस्थेचे हिशेब, रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र हे कॉमन क्वेश्चन आहे. ओके, सो एवढे पेपर 1च्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि ज्या ठिकाणी गहाण समझोता, तक्रार निवारण समिती हा पॉईंट व्यवस्थित करून जा. कार्यपुस्तिका हा एक पॉईंट व्यवस्थित करा. हे महत्त्वाचे IMP क्वेश्चन आहेत पेपर 1च्या संदर्भातले. चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्यानंतर पुढे आपण पेपर क्रमांक 4 हा खूप महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 4 खूप अवघड जातो, पण विषय सोपा आहे. ओके, बघा आता यामध्ये पेपर 4 मध्ये महत्त्वाचे प्रश्न, आर्थिक विकासामध्ये सहकाराची गरज आणि त्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक फायदे. त्यानंतर भांडवलशाही आणि समाजवाद, जे आपली नोट सेक्शन आहे त्यामध्ये याची सर्व उत्तरं तुम्हाला मी दिलेली आहेत. त्यानंतर सहकार चळवळीचा इतिहास तत्वमध्ये महत्त्वाचा पॉईंट, महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि भारतातील सहकार चळवळ. आपण सहकार चळवळीवरती आणि सहकाराच्या इतिहासावरती महत्त्वपूर्ण स्पेशल लेक्चर्स आहे घेतलेले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रथम द्वितीय पंचवार्षिक योजनेसंदर्भातली थोडक्यात माहिती. आणि मोस्ट IMP आणखीन एक प्रश्न विचारला जाणारा तो म्हणजे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण आणि संगणकीकरण याविषयी तुम्हाला सहकार क्षेत्राशी चळवळीचे भवितव्य स्पष्ट करायचे आहेत, ते तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. ओके, त्याच्यानंतर सहकारी संघटनेतील व्यवस्थापनाशी निगडित यामध्ये संघटनेचं नियोजन, त्याची आवश्यकता आणि सहकारी संस्थेच्या दुर्बलतेचे म्हणजे सहकारी संस्था अविकसित होण्यामागची काय कारणं आहेत ते तुम्हाला लिहायचे पेपरला. त्यानंतर आणखीन एक मोस्ट IMP क्वेश्चन, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आयोग जे आहे त्यांच्या संदर्भातले अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, हा पेपर 4च्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, त्यानंतर पुढे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण यावरती तुम्हाला 100% शॉर्ट नोट म्हणा किंवा 10 मार्कांसाठी, 15 मार्कांसाठी, 20 मार्कांसाठी प्रश्न हे विचारले जातात. पेपर 4 असेल त्यासोबत पेपर क्रमांक 5 मध्ये सुद्धा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो, त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा. वैकुंठबाई मेहता समिती, जिला आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था जी आहे, त्याच नंतर पुढे जिल्हा सहकारी बोर्ड समिती आहे, यांवरती व्यवस्थित फोकस ठेवा. जे तुम्हाला पेपर 4 मध्ये टिपालियावरती एक प्रश्न विचारला जाईल, त्यामध्ये हे कंबाईन क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतील. ओके, आणि सहकार क्षेत्राशी निगडीत जे आपले निबंधक अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या संदर्भातला, सहकारी संस्थेच्या निबंधकाला मित्र तत्व मार्गदर्शक म्हणून का ओळखले जाते, किंवा निबंधकांचे अधिकार, हक्क आणि कर्तव्य, हे सविस्तर प्रश्न नीट करा. हे तुम्हाला पेपर 1,
पेपर 4, पेपर 5, पेपर 6, 6ला पण प्रश्न या ठिकाणी आता रिपीट होऊ शकतो. ओके, सो त्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सहकार आयुक्त निबंधक यांचे अधिकार आणि कामं. त्यानंतर केंद्रीय निबंधक अधिकारी वर्ग त्यांचे अधिकार कर्तव्य. त्याच्यानंतर सहकार वस्त्र पण जे मंडळ आहे त्याच्या संदर्भातली रचना, आता ही नोट्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे नवीन अभ्यासक्रम आधारित. त्यानंतर त्यानंतर आपल्याला पुढे साखर आयुक्तालय संचालन, कृषी पणन मंडळ आणि हातमाग यंत्रणा या संदर्भातली शॉर्ट कंटेंट माहिती तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर कृषी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, त्यांची रचना, अधिकार कर्तव्य, थेट पणन संस्था, करार शेती आणि सगळ्यात महत्त्वाचं नाफेड. हा एक मोस्ट IMP क्वेश्चन आहे नाफेडचा. त्यानंतर राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ, राष्ट्रीय सहकारी विकास निगम, महाराष्ट्र राज्य सहकार संघ हे व्यवस्थित अभ्यासून जा. त्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने व्यवस्थापन मंडळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जिला आपण राज्यातील शिखर बँक म्हणून ओळखला जातो, वसंतदादा शुगर फॅक्टरी मांजरी. ओके, हे महत्त्वाच्या प्रश्नांची मी सविस्तर उत्तरं आपल्या नोट सेक्शनमध्ये दिलेली आहेत, तर हे व्यवस्थित अभ्यासा पेपर 4च्या संदर्भात. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या नोट सेक्शन पाहिजे असेल तर मी त्याची डिटेल शेवटी तुम्हाला देणार आहे, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. ओके, त्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने यांचं व्यवस्थापन किंवा त्यांच्या टीकात्मक परीक्षणासंदर्भातला घटक, सहकारी कापूस खरेदी विक्री योजनेसंदर्भातली थोडक्यात माहिती, हातमाग यंत्रणा बळकटीसाठी असणारी उपाययोजना, खादी ग्राम उद्योग मंडळ आयोग हा प्रश्न मोस्ट IMP आहे, पेपर 4 साठी हा व्यवस्थित करून ठेवा. ओके, चलो त्यानंतर पुढे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे महत्त्वाचे सिरीज आहे पेपर 4च्या दृष्टीने. आणि काही समित्या आहेत जे तुम्हाला पेपरला समित्या विचारले जातात साधारण 10 मार्कांसाठी. ओके, तर इकडे बघा, मॅक्लेगन समिती व्यवस्थित करून ठेवा, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती, मेहता समिती, ग्राफिक आर्ट समिती आणि वैद्यनाथन समिती या महत्त्वाच्या 5 समित्या आहेत, त्या व्यवस्थित अभ्यासा. परीक्षा ओरिएंटेल हे तुम्हाला महत्त्वाचे आहे. तर पेपर 4च्या दृष्टीने हे महत्त्वाचे IMP सिरीज क्वेश्चन होते. ओके, तसेच ज्या विद्यार्थ्यांना PDF नोट सेक्शन पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना PDF नोट्स पाहिजे असतील तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, ज्यामध्ये पहिलं तुमचं पूर्ण नाव टाईप करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये GDCA परीक्षा मे 2026 टाईप करायचं आहे. जे आपलं फी स्ट्रक्चर असणार आहे ते तुम्हाला सेंड केलं जाणार. फीज पेड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जी आपली पुढची प्रोसेस आहे जॉईनिंगची त्याचा मेसेज येणार, त्यानुसार तुम्हाला त्या ॲपवरती आपण जॉईन केलं जाणार. ओके, मग त्यामध्ये पूर्ण तुम्हाला आपल्या PDF सेक्शन नोट्स त्यामध्ये बघायला मिळतील. ओके, तर ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पेपर क्रमांक जो आपला 5 आहे, सहकार कायदे आणि इतर कायदे, याशी निगडीत काही महत्त्वाचे IMP क्वेश्चन. तर जनरली यामध्ये महाराष्ट्रातील सहकारी संस्था अधिनियमन कायद्यानुसार या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे कलम विचारले जातात. तर ज्याच्यामध्ये संस्थेचे व्यवस्थापन समितीच्या रिलेटेड महिला नियुक्ती, त्या व्यवस्थापन समितीवरती करण्यासाठी ज्या राखीव जागा आहेत त्याच्या संदर्भातली माहिती. त्यानंतर कलम 73C, त्याच्यानंतर कलम 70 हा IMP आहे, व्यवस्थित करा. त्यानंतर कलम 83 आणि त्यानंतर कलम 73I, कलम 88, ओके, कलम 91 आणि कलम 95. त्यानंतर अवसायन प्रक्रिया, त्यामध्ये अवसायनामध्ये परिसमापकाचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या कलम 105 नुसार. ओके, त्याच्यानंतर सहकारी संस्थेचं विलिनीकरण याविषयी थोडक्यात माहिती, संस्थेच्या अधिकाऱ्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव. आता हा बऱ्याच वेळा मी सेक्शन कव्हरअप केलेला आहे, त्यामुळे हा व्यवस्थित प्रश्न करून ठेवा, जे तुम्हाला 7 मार्कांसाठी पेपर 5 मध्ये विचारले जातील. त्यानंतर अपील, पुनर्विलोकन आणि पुनर्निरीक्षणाच्या संदर्भातले हे प्रश्न विचारले जातात आणि अपराध व शास्ती या संदर्भातले प्रश्न परीक्षेला विचारले जातील. सो त्याच्यामुळे हे इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे, व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर पुढे आपल्याला सहकारी संस्थेचे रेकॉर्ड जप्त करण्याचा निबंधकांचा अधिकार, हा रिपीट बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित याच्याकडे लक्ष ठेवा. ओके, राज्य बिगर कृषी सहकार पतसंस्था नियमन मंडळाची माहिती.
त्यानंतर पुढे गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातले पेपर 5 मध्ये पण प्रश्न विचारले जातात. सो महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट आणि अपार्टमेंट ऍक्ट, ओके, हे दोन व्यवस्थित प्रश्न रिपीट होतात. त्यानंतर बहुराज्य सहकार कायदेशी रिलेटेड 1984चा कायदा आणि 2002चा कायदा, यावरती तुम्हाला 7 मार्काला प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर इतर महत्त्वाचे भारतीय करार कायदा 1872, ज्यामध्ये मूलभूत तत्व, कराराची पात्रता, मोबदला या संकल्पना. भारतीय दंडविधान संहिता 1860 नुसार मालमत्तेची अफरातफर या संदर्भातले तुम्हाला कलमानुसार प्रश्न विचारले जातात. आणि मोस्ट IMP महाराष्ट्र सावकारकी कायदा हा व्यवस्थित करून ठेवा, ज्यामध्ये सावकाराच्या संदर्भातले सावकारकी व्यवसाय म्हणजे काय, परवाना संदर्भातले सावकारांचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि अभिलेखांची चौकशी यावरती परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात. ओके. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा विभाग 2च्या संदर्भातला वखार कायदा, त्यामध्ये गोदाम पावती मोस्ट IMP, वखार म्हणजे काय आणि त्या संदर्भातल्या नियामक अटी. ओके. त्यानंतर काही महत्त्वाचे महाराष्ट्र कर्ज निवारण कायदा 1975, भटक्या जमाती संदर्भातली आर्थिक परिस्थिती सुधारणा संदर्भातला, महाराष्ट्र कच्चा कापूस 1971चा त्या संदर्भातल्या तरतुदी, आणि अभिलेखा संदर्भातला 7/12 उतारा म्हणजे काय किंवा त्या संदर्भातल्या नोंदी कशा केल्या जातात याची थोडक्यात माहिती. ओके, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर विविध संकर्ण जे आपले संकीर्णीय प्रश्न जे असतात संकल्पनावरती आधारित, त्यामध्ये तुम्हाला अगदी शॉर्ट नोट्स टिपा लिहामध्ये हे प्रश्न विचारले जातील, जसं नैसर्गिक न्याय तत्व, अपील अधिकार, त्याचबरोबर वार्षिक प्रपत्रके आणि विशेष नियमावली, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याच्यासोबत तुम्ही गहाणखतांचे प्रकार, शासकीय अभ्यासांकित किंवा लोकपरीक्षकाच्या संदर्भातले काही प्रश्न असतात, हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके, पण मोस्ट ऑफ द हे पहिले व्यवस्थित करून ठेवा. ओके, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला पेपर 5च्या संदर्भामध्ये हे मोस्ट IMP क्वेश्चन होते. तर आपण पेपर 4 आणि पेपर 5 हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडेसे अवघड जातात, टफ जातात. सो त्यामुळे आपण हे निवडक महत्त्वाचे सिरीज तुमच्यासाठी या ठिकाणी घेतली गेली आहे. याचा तुम्हाला पेपरला नक्की फायदा होईल. व्हिडिओ मनापासून आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रशांत क्लासेसच्या महत्त्वपूर्ण नोट्स पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा. त्यासाठी पुन्हा नंबर सांगतोय, 85 30 80 42 74 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे फी स्ट्रक्चर आहे ते पेड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच जॉईनिंग केलं जाईल. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. ओके, धन्यवाद.